24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मधुरा मिलिंद मदणकर यांच्या कार्यकाळाला 6 महिने पूर्ण झाले असून या अल्प कालावधीत भंडारा शहरातील विकास कामांना मोठी गती आली आहे। पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष मधुरा मदणकर यांनी सर्व अधिकारी आणि नगरसेवकांची तातडीने बैठक घेऊन आधीच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला। केवळ बैठकांवर न थांबता त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून थेट जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या आणि नागरिकांशी संवाद साधून रखडलेल्या कामांवर चर्चा केली। लोकांच्या समस्या समजून घेत त्यांनी तत्काळ रस्ते आणि पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयांवर प्रत्यक्ष काम सुरू केले। आगामी उन्हाळ्याची भीषणता लक्षात घेऊन नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये तसेच तीव्र उन्हापासून जनतेचा बचाव व्हावा या नियोजनावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे। आमचा भंडारा स्वच्छ आणि सुंदर भंडारा हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या धडपडत आहेत। दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे लोकप्रिय युवा नेते जॅकी रावलांनी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। याविषयी आपले मत मांडताना नगराध्यक्षा मधुरा मदणकर म्हणाल्या की जॅकी रावलांनी हे कोणत्याही पदावर नसतानाही सातत्याने गरीब, गरजू व युवा वर्गासाठी धावून जाणारे नेते आहेत। सर्वांना सोबत घेऊन चालणारा, जनतेची कामे करणारा असाच आश्वासक चेहरा भंडारा गोंदिया मतदारसंघाला मिळायला हवा। जॅकी रावलांनी यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाचा विश्वास व्यक्त केला आहे। आपण एक नगराध्यक्ष आहात, महिला सशक्तीकरणासाठी काय काय विविध योजना आपल्याकडून समोर आणण्यात येणार त्याविषयी मी पदभार सांभाळल्यानंतर 8 मार्च रोजी महिला जागतिक दिनाचा मोठा मेळावा आयोजित करून अनेक बचत गटांच्या महिलांना, पदाधिकाऱ्यांना आणि जे पण आपल्या शहरात महिलांचा जो सहभाग आहे त्या सगळ्यांना बोलवून मी मोठा मेळावा घेतलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहनपर असं मार्गदर्शन करून त्यांना त्या मेळाव्यात बोलवून त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। आणि महिला सशक्तीकरणाविषयी जे काही करता येईल मला, या आधी पण मी नगरसेविका असताना महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक कामं केलेले आहेत, त्याचा मला अनुभव आहे आणि त्याच्या समोर पण मला आता नगराध्यक्षाचा चान्स या महिलांच्या सहभागातूनच मला मिळालेला आहे। त्यांचा प्रचंड बहुमूल्य असा सहभाग होता आणि त्यामुळेच मला त्यांनी माझ्या पाठीशी राहून त्यांनी मला प्रचंड बहुमतांनी सुद्धा निवडून दिलेला आहे। तर नक्कीच मी त्या दृष्टिकोनातून त्यांना कसं समोर नेता येईल, बचत गटाच्या माध्यमातून अनेक योजना आहे, तर लखपती दीदी योजना जसं आणि त्यांच्या अनेक लोन स्वरूपात ज्यांना व्यावसायिक धंदा करायचा असेल त्यांना समोर जाण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना समोर नेण्याचा प्रयत्न करेल। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, आपलं काय संदेश राहणार शहराच्या नागरिकांना? आजपासूनच नवतापा हा सुरू झालेला आहे आणि 12 ते 4 दरम्यान ही प्रचंड उष्णता बाहेर असते। तर मला सर्व नागरिकांना सांगावंसं वाटतं की 12 ते 4 दरम्यान बाहेर शक्यतोवर बाहेर जाण्यास टाळावे। खूपच इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण त्याची काळजी घेऊन घरून थोडं काही थंड वगैरे आणि सोबतही पाण्याची बॉटल ठेवून बाहेर पडावे। शक्यतोवर मी तर सांगेल की जाणं टाळावंच आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी। नगराध्यक्ष पदावर आपल्याला निवड झाली, 6 महिने झालेले आहेत, तर कशा प्रकारची ही 6 महिन्याची जर्नी झाली आणि सगळ्यात आधी आपण कोणता असा काम आपल्या हातात घेतला आणि त्याची आता परिस्थिती काय आहे? मला निवडून येऊन आता 6 महिने झालेले आहेत आणि विविध योजना आम्ही अंमलात आणलेल्या आहेत, जसं दलितेतर नगरोत्थान योजना, दलित वस्ती योजना या मार्फत आम्ही दलितेतर मधून घनकचरा व्यवस्थापनची विल्हेवाट लावण्याचं काम केलेलं आहे। त्या अंतर्गत अनेक आम्ही जसं JCP वगैरे जे साहित्य लागतं ते आम्ही खरेदी करण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या सगळ्या योजना अंमलात आणलेल्या आहेत। पण आता नुकतीच आचारसंहिता लागल्यामुळे
बाकीच्या ज्या योजना आहेत, दलित वस्ती आहे आणि नगरोत्थान आहे, ते आम्ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर ते काम अंमलात आणू. आणि मी आता सांगितलंय की 6 महिने झालं तर अनेक कामे आम्ही मार्गी लावलेले आहेत. जसं भुयार गटार योजना आहे आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जी आहे, ह्या योजना आम्ही युद्ध पातळीवर सुरुवात केलेली आहे. आणि माझा दृष्टिकोन आहे की ह्या ज्या योजना आहे आम्ही दिवाळीपर्यंत पूर्णत्वास नेऊ. हे माझं उद्दिष्ट म्हणजे ठरवलं आहे की हे पूर्ण आपल्याला कार्य करायचंच आहे, जेणेकरून भंडारा शहराला स्वच्छ सुंदर पाणी मिळालं पाहिजे. ही माझी मनातून इच्छा आहे. पण हे सगळे योजना आणि कामं जे आपण केले आहे, सुरू केले आणि जे आता कार्यान्वित आहे पण याच्यासाठी प्रशासन आणि सरकारकडनं कसं आपल्याला प्रतिसाद मिळाला, बजेट किती होते आणि त्या बजेटप्रमाणे सगळं काही सफिशियंट होतं? मी याआधी पण बोललेली आहे की जे पण जुने कामं होते, म्हणजे राहिलेले नगर परिषदच्या निवडणुका आल्यामुळे राहिलेल्या होत्या, तर ते आम्ही जुने कामं सुद्धा हाती घेतले. त्यांना सुद्धा पूर्णत्वास नेण्याचं काम मी केलेलं आहे. आणि ज्या पण आता नवीन योजनेअंतर्गत आम्ही कामं टाकले, ते पण आम्ही नक्कीच पूर्ण करू. ते 6 महिन्यामध्ये आपण किती म्हणजे बजेटचे कामं पूर्ण केलेले आहेत? 25-26 या कालावधीमध्ये 19 करोड हा एवढा निधी उपलब्ध करून तो आम्ही पूर्णत्वास नेला आहे. आणि आता या 26-27 कालावधीत सुद्धा आम्ही पूर्ण कामं जो पण निधी आहे तो पूर्णत्वास नेण्यात आम्ही तयार आहोत. आणि आता नुकताच जो पावसाळा येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठे जे नाले आहेत आमच्या शहरामध्ये आणि उपनाल्या जे आहेत त्या सर्व सफाईचे काम युद्धस्तरावर चालू आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये काही आमचा प्रभाग असतात ते एक पाऊस आला की ते क्षेत्र पूर्ण डुबीत होतं. तर त्याची दक्षता घेऊन आम्ही त्या युद्ध पातळीवर ते काम चालू केलेलं आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर पाण्याची सुद्धा काही ठिकाणी आमची पिण्याच्या पाईपलाईनची सुविधा झालेली नसल्यामुळे ते सुद्धा आम्ही युद्ध पातळीवर जसं बोरवेलवर मोटार पंप लावून लोकांना पाणी देण्याची सोय करत आहोत. पण आता म्हणजे एका प्रकारे विधान परिषदेचे जे इलेक्शन्स आहे त्याचा एक प्रकारे बिगुल वाजलेला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ती कशी तयारी आहे आणि या दृष्टीने कशा प्रकारे बघतात? याआधी सुद्धा आपल्या विधान परिषदचे सदस्य माननीय परिणयजी फुके हे भंडारा गोंदिया परिषदचे सदस्य राहून चुकलेले आहेत. त्यांनी आपल्या काळात उत्तम अशी जबाबदारी पार पाडलेल्या अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी भंडाराचा विकास होईल या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केलेले आहेत. आमची सर्व कार्यकर्त्यांची बीजेपी कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची हीच इच्छा राहील की परिणय दादाने उभे राहावं. पण शेवटी पक्ष आणि आता जी नुकतीच निवडणूक झाली नगर परिषदची, नगराध्यक्ष याकरिता सुद्धा परिणय दादांनी नगराध्यक्ष म्हणजे माझ्याकरिता खूप अथक प्रयत्न केलेले आहेत निवडून आणण्याकरता त्यांनी. तर आणि प्रश्नच नाही, जॅकी भैयांनी सुद्धा पण तेवढंच त्यांचा पण सहभाग आहे. तर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि नगरसेवकांना हेच वाटतं की परिणय दादांना उमेदवारी मिळावी. शेवटी पक्ष जे ठरवेल त्याच्या पाठीमागे आम्ही नक्कीच माझा पूर्ण सहभाग राहील की पक्षाचा जो उमेदवार राहील त्याच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील.